महाराष्ट्रात एकूण 27,951 ग्रामपंचायती आहेत. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या सुद्धा ठरते. जर गावाची लोकसंख्या हे 1500 पर्यंत असेल तर सदस्य संख्या ही 7 असते. 1501 ते 3000 लोकसंख्या असेल तर सदस्य संख्या ही 9 असणार. 3001 ते 4500 लोकसंख्या असेल तर 11 सदस्य. 4501 ते 6000 लोकसंख्या असेल तर 13 सदस्य. 6001 ते 7500 लोकसंख्या असेल तर 15 सदस्य आणि 7501 पेक्षा जर अधिक असतील लोकसंख्या तर 17 सदस्य. यात एक पॉइंट टू बी नोटेड आहे, तो म्हणजे डोंगराळ भागात 300 ते 1500 लोकसंख्या असली तरी सुद्धा 7 सदस्य असतात. आता ह्या ग्रामपंचायतीमध्ये पदाधिकारी कोणते कोणते असतात तर सगळ्यात पहिले आपण पाहूयात ग्रामपंचायतचे अध्यक्ष म्हणजेच सरपंचांबद्दल, ज्यांना कार्यकारी प्रमुख असं सुद्धा म्हटलं जातं. सरपंचांची निवड ही प्रत्यक्ष निवडणुकीतनं होत असते आणि ते ग्रामसभेच्या बैठकीचे अध्यक्ष असतात. त्यांचा कार्यकाळ हा 5 वर्षांसाठीचा असतो. दुसरे म्हणजे उपसरपंच, जे सहाय्यक प्रमुख असतात आणि सदस्यांमधूनच त्यांची निवड केली जाते आणि सरपंचांच्या अनुपस्थितीत कार्यभार सांभाळणारं पद हे उपसरपंचांचंच असतं. हे पद खुलं असतं, ह्यात कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसतं. तिसरं पद म्हणजे ग्रामसेवक, ज्यांना मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा सचिव असं सुद्धा म्हणतात. हे जिल्हा परिषदेचे सरकारी कर्मचारी असतात, ज्यांची जिल्हा परिषदेमार्फतच नियुक्ती झालेली असते आणि ह्यांचा पगार सुद्धा जिल्हा निधीतनच मिळत असतो आणि गटविकास अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली हे पद येत असतं. ग्रामपंचायतीमध्ये नेमक्या आरक्षणाच्या तरतुदी कशा आहेत त्याची सुद्धा आपण माहिती घेऊयात. ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी विशेषतः महाराष्ट्रातच 50% आरक्षणाची तरतूद केली गेली आहे. एकूण जागांपैकी निम्मी जागा ही महिलांसाठी राखीव आहे. तर एससी आणि एसटी राखीव जागांपैकी 50% जागा ह्या सुद्धा महिलांसाठीच आहेत. ओबीसी राखीव जागांमध्ये सुद्धा 50% जागा ह्या महिलांसाठी आहेत. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी गावातील त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण हे ठरवलं जातं किंवा त्यांना ते दिलं जातं. तर मागासवर्गीय किंवा ओबीसींसाठी एकूण जागांच्या 27% पर्यंत राखीव आरक्षण असतं.